क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणीच्या आठवडे बाजारात सोयीसुविधांचा अभाव, समन्वय साधण्याची गरज। 100 खेडेपाडे त्यांचेच बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक संबंध जोपासत असलेल्या वणीच्या आठवडी बाजारात शिस्त लावण्याबरोबर सुविधांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। वणी पिंपळगाव रस्त्यावर व बाजार तळात गेल्या अनेक वर्षांपासून आठवडी बाजार भरतो। जिल्हाभरातील विविध छोटे मोठे व्यापारी व शेतकरी या बाजारात हजेरी लावतात। सुमारे 100 खेडेपाडे येथील नागरिक बाजारहाट करण्यासाठी येतात। सध्या स्थितीत आठवडी बाजाराचे स्वरूप व्यापक झाले। पूर्वी महादेवनगर परिसरातील आतील भाग म्हणजे जगदंबा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या बाजार तळ व लगतच्या ठिकाणी आठवडी बाजार भरत असे। मात्र आठवडी बाजाराचे स्वरूप पालटले व छोट्या व्यावसायिक यांच्यापासून ते मोठे व्यावसायिक व शेतकरी मोठ्या प्रमाणावर येथे येऊ लागले। त्यामुळे हा आठवडी बाजार आता वणी पिंपळगाव रस्त्याच्या कडेला भरू लागलाय। वास्तविकतः हा वणी पिंपळगाव रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे। मोठ्या प्रमाणावर वाहतूक येथे सतत असते, तसेच वाहनांची प्रचंड वर्दळ तर नेहमीचीच। त्यात रस्त्याच्या कडेला विविध व्यावसायिक दुकाने थाटतात, तर बाजारतळ परिसरातील काही जागा रित्या दिसतात। रस्त्यालगतच्या दुकानात ग्राहक लवकर येतात, व्यवसाय लवकर होऊन घरी परतण्याची घाई व्यावसायिकांना असते। दरम्यान त्यामुळे एखादा अपघात झाला तर काय याचे उत्तर कोणाकडेही नाही, कारण बाजाराचे स्वरूप मोठे झाले। त्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे दुकाने उभारून व्यवसाय करावा असे साधे गणित व्यावसायिक यांचे असते। तसेच एकाच प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांना ठरवून दिलेल्या जागांवर व्यवसाय करणे सर्वांच्या सोयीचे होईल अशी ही मागणी पुढे आली। मात्र याचे व्यवस्थापन करणे ग्रामपालिकेला आव्हानात्मक बाब आहे। ही समस्या सोडवत नाही तोपर्यंत आक्रमक भूमिका ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात यांनी मंगळवारच्या आठवडी बाजारात घेतली। आठवडे बाजारात शिस्त लागत नाही तोपर्यंत व्यावसायिक यांच्याकडून कर रूपातील पावती जमा करू नये असे माईकद्वारे जाहीर केले। दरम्यान ग्रामविकास अधिकारी देशमुख या ठिकाणी उपस्थित होते। उर्वरित ग्रामपंचायत सदस्य व सरपंच कार्य बाहुल्यामुळे उपस्थित नव्हते। यावेळी व्यावसायिकांनी तक्रारीचा पाडाच या ठिकाणी वाचला। त्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृह नाही, वाहनतळ याची सुविधा नाही। बाजार तळात अनेकदा उंचवट्यावरून आलेल्या पाण्यामुळे चिखल होतो, त्यामुळे व्यावसायिकांची अडचण होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।